नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे किडनीचा कर्करोग आणि त्यावरील रोबोटिक उपचार. आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर अश्विन तामळकर सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर या विषयाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. डॉक्टर अश्विन सुनील तामळकर यांनी MBBS, MS यासह MCH यूरोलॉजी केलेला आहे. सोबतच त्यांनी यूरोलॉजी कॅन्सर आणि रोबोटिक फेलोशिप टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि लिस्टर हॉस्पिटल UK येथून प्राप्त केली आहे. डॉक्टर अपोलो कॅन्सर हॉस्पिटल नवी मुंबई येथे सल्लागार यूरो ऑन्कोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन म्हणून काम बघतायत. त्यांनी आतापर्यंत 300च्या वर रोबोटिक यूरोलॉजी कॅन्सर सर्जरी केलेल्या आहेत आणि त्यांना विविध प्रकारचे नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झालेत. ते यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या कॅन्सर गाईडलाईन कमिटीचे एक मेंबर देखील आहेत. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, जसं आपण बघतोय की आज किडनीचा कॅन्सर आणि त्यावरील आधुनिक उपचार म्हणजेच रोबोटिक उपचार या विषयावर आपण बोलणार आहोत. मला सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे की किडनीचा आजार म्हणजे किडनीचा कर्करोग म्हणजे नेमकं काय? सो किडनी बेसिकली ह्या दोन स्ट्रक्चर्स असतात. त्याला आपण मराठीत मूत्रपिंड म्हणतो. दोन असतात, त्या पाठीच्या मागच्या साईडला असतात. त्याच्यामध्ये होणारा कुठलाही कॅन्सरच्या बिमारीला आपण किडनी कॅन्सर म्हणतो. प्रत्येक वेळेला कुठलाही हे इट डझंट स्टँड, म्हणजे फक्त किडनी कॅन्सरसाठी नाही पण बाकी कुठल्याही कॅन्सरसाठी इनिशियली तो छोट्या साईजमध्ये चालू होतो आणि हळूहळू तो वाढतो, हळूहळू तो किडनीच्या ऑर्गनच्या बाहेर येतो आणि मग बाहेर पसरतो. सो हा स्टेज वाईज पसरतो. किडनी कॅन्सर ह्याला म्हणतात. मात्र डॉक्टर, किडनी कॅन्सर शरीरामध्ये आहे किंवा किडनी कॅन्सरला अगदी शरीरामध्ये सुरुवात झाली आहे हे आपल्याला कसं कळतं? आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये रिस्क फॅक्टर कोणकोणते असतात? राईट. सो किडनी रिस्क फॅक्टर्स, किडनी कॅन्सरच्या बद्दल डिवाइड करायचं झालं तर एक मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आपण म्हणू शकतो. सो एज जे आपल्या हातात ऑब्व्हियसली कंट्रोलमध्ये नाही आहे. हायपर टेन्शन, ज्या पेशंटना ब्लड प्रेशरचा लॉंग स्टँडिंग ब्लड प्रेशर आहे, दुसरा घटक, आणि ओबेसिटी, हे जे रिस्क फॅक्टर्स असतात ते नॉन मॉडिफायबल और पार्शली मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समध्ये गणले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मॉडिफायबल रिस्क फॅक्टर जो आपल्या हातामध्ये आहे त्याला तो आहे स्मोकिंग. सो इन जनरल स्मोकिंग हे बरेच वर्षानुसार जर असेल, बरेच वर्षांमध्ये कॅल्क्युलेटेड, आपण त्याला पॅक इयर्स म्हणतो. म्हणजे एखादा पॅक पर डेच्या हिशोबाने नंबर ऑफ इयर्स कॅल्क्युलेट केले तर जेवढी जास्ती पॅक इयर्स तेवढी त्याची रिस्क वाढते. आणि ही रिस्क नॉर्मल व्हायला ज्या दिवशी तुम्ही स्मोकिंग थांबवता त्याच्यानंतर 10 ते 15 वर्ष लागतात. सो इट टेक्स इयर्स टुगेदर. सो हे 4 रिस्क फॅक्टर्स किडनीचे आहे, किडनी कॅन्सरसाठीचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पेशंटना क्रॉनिक किडनी डिसीजेस असतात, पुढे जाऊन ट्रान्सप्लांट लागतं, त्या पेशंट्सना नेटिव्ह किडनी म्हणजे ज्या नॉन फंक्शनल किडनीज आहेत त्यांच्यामध्ये कॅन्सरची लागण व्हायची शक्यता असते. सो हे 4 ते 5 रिस्क फॅक्टर्स असतात. अच्छा डॉक्टर, जनरली कॅन्सरला जर दूर करायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही डायग्नोसिस देखील करत असतात. तर हे डायग्नोसिस नेमकं कसं केलं जातं आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महत्त्व काय आहे अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस करण्याचं? ॲब्सोल्युटली. सो त्याच्या आधी एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की इंडियामध्ये सध्याची सिच्युएशन काय आहे. तर ग्लोबली जर बघितलं अख्ख्या जगामध्ये तर वयाच्या 64 हा एक मीडियन एज म्हणतो आपण, ॲव्हरेज एज ऑफ किडनी कॅन्सर आहे. इंडियामध्ये हे 55 वर्ष आहे. सो दॅट इज वन इम्पॉर्टंट हायलाइट. मेल टू फिमेल रेशो जगामध्ये वेळा तर 1.5:1 असतो, आपल्यामध्ये तो 4:1 असतो इंडियामध्ये सध्याच्या सिच्युएशनमध्ये. आणि तिसरी गोष्ट, आपल्याकडे 30% जास्ती पेशंट हे 50च्या वयाच्या आधी डायग्नोसिस होतात. सो आपल्याकडचा जो डायग्नोसिस किडनी कॅन्सरचा आहे तो बराच अर्ली एजमध्ये आहे. आणि बऱ्याच वेळेला छोट्या साईजमध्ये जे किडनी ट्युमर्स डिटेक्ट होतात जगामध्ये ते आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली फक्त 10% केसेसमध्ये होतात. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स हे ट्युमर्स आपल्याकडे 4 सेंटीमीटरच्या वरच्या साईजमध्ये आणि अशा प्रकारे डायग्नोस होतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ह्यांचा अर्ली डायग्नोसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही अगदी राईटली म्हणलं की डायग्नोसिस फार महत्त्वाची स्टेप आहे. सो जितका लवकर डायग्नोसिस तितका साईज छोटा आणि त्याच्यासाठीची तितकीच ट्रीटमेंट क्युरेटिव्ह मोडॅलिटीने होईल आणि पूर्णच्या पूर्ण कॅन्सर बरा होईल ह्याची शक्यता जास्ती असते. सो ह्या 2 गोष्टी आपल्याला बघणं महत्त्वाचं असतं. म्हणजे कोणकोणत्या 2 गोष्टी बघणं महत्त्वाचं असतं डॉक्टर? अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली पिकअप ऑफ एनी सिम्पटम. सो त्याच्यात सिम्पटम्समध्ये जर बघायचं झालं तर जनरली इनिशियल स्टेजेसमध्ये हा किडनी कॅन्सर खूप सिम्पटम्स देत नाही जोपर्यंत साईज छोटा असतो. साईज एकदा थोडा वाढला की त्याच्यानंतर आयदर त्या साईडला किडनीमध्ये पेन होणे, दुखणे किंवा युरिनमध्ये ब्लिडिंग होणे, म्हणजे हे 2 प्रकारचे सिम्पटम्स पेशंट प्रेझेंट करू शकतो. जर किडनीमध्ये जर ब्लिडिंग झालं तर ते युरिनमध्ये ऑब्व्हियसली ब्लिडिंग दिसणार आहे. सो कुठल्याही प्रकारची लाल लघवी ही पेशंटने इग्नोर करू नये. पेशंट म्हणजे कुठल्याही माणसाने इग्नोर करू नये. इव्हन पहिला एपिसोड, त्याला आपण मेडिकल टर्म्समध्ये हिमॅच्युरिया म्हणतो, कुठलाही एक एपिसोड हिमॅच्युरियाचा असेल
तर तो डॉक्टरांना जाऊन रिपोर्ट करावा. त्याच्यामध्ये किडनी किंवा ब्लॅडर किंवा प्रॉस्टेटच्या कॅन्सरची लागण असण्याची शक्यता दाट असते आणि मोस्ट कॉमनली किडनी कॅन्सरची शक्यता ओके. सो अर्ली रिपोर्टिंग ऑफ सिम्टम्स, जे जे आपल्याला सिम्टम्स येतात ते लवकर रिपोर्ट करणे आणि त्याच्यापुढे त्याचं इव्हॅल्युएशन करणे आणि डायग्नोसिस करणे. मग हे इव्हॅल्युएशन जे आपण करतो ते आयदर सीटी स्कॅनच्या माध्यमाने करतो किंवा इनिशियली सोनोग्राफी होते आणि मग सीटी स्कॅन होतं आणि मग पुढच्या स्टेप्स डिसाईड होतात मॅनेजमेंटच्या. ओके ओके. म्हणजे एकूणच जर लवकर रुग्ण तुमच्यापर्यंत आला तर त्याला डायग्नोसिस करण्याचं काम आणि एकूणच मी म्हणू शकते की ज्यावर जे उपचार पद्धती केल्या जातात त्या तेवढ्याच योग्यरित्या आणि लवकरात लवकर करता येऊ शकतं आणि तेवढीच इम्प्रूव्हमेंट देखील त्या रुग्णाची लवकर दिसून येऊ शकते. ॲब्सोल्युटली. आणि जर स्पेक्युलेशन बघायचं झालं तर 2030 पर्यंत आतापासून पुढच्या अनदर 10 इयर्समध्ये लो सोशो इकॉनॉमिक डेव्हलप कंट्रीज, इंडियासारख्या कंट्रीज किंवा मिडल सोशो इकॉनॉमिक डेव्हलप कंट्रीज ह्याच्यामधला हा इन्सिडन्स कॅन्सरचा वाढला आहे. ग्राफमध्ये तिथे दाखवलंय. पण डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये हा इन्सिडन्स आता कमी येतोय, पण अजून इंडिया आणि आपल्यापेक्षा ज्या पुअर कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये हा इन्सिडन्स अजूनही वाढत्या मापामध्ये आहे पुढच्या 10 ते 20 वर्ष. त्यामुळे आपण ह्याच्यावरती वेळेला राईट ऍक्शन घेणं आणि प्रिव्हेन्शन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की रिस्क फॅक्टर जे आपण आहेत त्यातला मॉडिफायबल जो आपण डिस्कस केला, स्मोकिंग कट डाऊन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण सर जरी तो स्मोकिंग जसं तुम्ही म्हटलं की स्मोकिंग सोडणं खूप गरजेचं आहे, ते सोडल्यानंतर देखील 10 ते 15 वर्ष लागतात आणि ही खूप लॉंग टर्म मी असं म्हणू शकतो. त्यामुळे कुठलाही ऍक्शन घ्यायचं असेल तर द डे इज नाव. ओके. हा, म्हणजे अगदी आजच करणं खूप गरजेचं आहे कारण त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर फक्त किडनी कॅन्सरवरच नाही म्हणता येणार, आणखीनही शरीराच्या इतर भागांवर पण देखील त्यांचे तेवढेच दुष्परिणाम डॉक्टर दिसून येतात. सर, आज आपला जो विषय आहे किडनीचा कॅन्सर, आतापर्यंत किडनीचा कॅन्सर का होतो, त्याचे उपचार काय देता येऊ शकतात किंवा सिम्पटम्स काय काय आहेत, उपाय काय काय ते तर तुम्ही सांगितलं. मात्र आणखीन दुसरा विषय म्हणजे रोबोटिक सर्जरी किंवा रोबोटिक उपचार या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. तर सर, मला आता तिकडेच वळायचं आहे की किडनी कॅन्सर तर आहे, मात्र त्यामध्ये रोबोटिक उपचारचा किती भाग आपण वापरतात किंवा रोबोटिक उपचार म्हणजे नेमकं काय? बरोबर. सो त्याच्या आधी आपण हे अंडरस्टँड करूया की किडनी कॅन्सरची ट्रीटमेंट कशी केली जाते. तर जेव्हा छोटा साईज ट्युमरचा असतो, छोटा साईज म्हणजे रफली अराउंड 4 ते 5 सेंटीमीटर, जुन्या काळामध्ये 4 सेंटीमीटर म्हणायचे, आता थोडेसे इंडिकेशन्स वाढली आहेत कारण अजून सायन्स इव्हॉल्व्ह होतंय, वी आर मोर लर्नेड अबाउट इट. त्यामुळे किडनीचा ट्युमर जेव्हा छोटा असतो तेव्हा त्याला तेवढाच ट्युमरला फक्त काढलं जातं आणि रिमेनिंग त्या साईडची किडनी प्रिझर्व्ह केली जाते और अटेम्प्ट केली जाते. त्याला पार्शल नेफ्रेक्टमी म्हणतात. ही पार्शल नेफ्रेक्टमी ओपन माध्यमाने केली जाते किंवा दुर्बिणीच्या माध्यमाने म्हणजे लॅप्रोस्कोपी माध्यमाने केली जाते किंवा रोबोटिक सर्जरीने केली जाते. आपण रोबोटिक सर्जरीचा व्हिडिओ ह्याच्यानंतर थोड्या वेळानंतर बघूया. पण ह्याला म्हणतात पार्शल नेफ्रेक्टमी. पुढची जी स्टेप असते ती ही जी या डायग्राममध्ये दाखवलं की ओपन माध्यमाने जी करतो आपण की मोठा साईजचा ट्युमर आहे पण आपण किडनी सेव्ह करण्याचा अटेम्प्ट करतोय, जेव्हा ओव्हरऑल किडनीचं फंक्शन कमी आहे. कारण किडनीचं फंक्शन सेव्ह होणं ते तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे या ऑपरेशनमध्ये 2 गोल्स आहेत. पहिलं गोल आहे की किडनीचा ऑब्व्हियसली कॅन्सर मुक्त करणे, हे पहिलं गोल आहे. आणि दुसरं गोल आहे की किडनीचं फंक्शन किती प्रकारे वाचवता येईल. कारण लकीली 2 किडन्या असतात, एक किडनीचं ऑपरेशन पूर्ण काढायला लागलं तरी दुसरी किडनी काम करू शकते, पण मेजॉरिटी ऑफ द टाइम्स अटेम्प्ट हा असतो की किडनीचं फंक्शन ॲज फार एज पॉसिबल प्रिझर्व्ह करू शकतो आपण. सो हे लॅप्रोस्कोपिक सर्जरीचं हे आहे, त्याच्यामध्ये आपण दुर्बिणीने ही शस्त्रक्रिया करतो. आणि जेव्हा ट्युमर खूप मोठ्या साईजचा असतो तेव्हा त्यावेळेला आपण अनफॉर्च्युनेटली किडनी पार्शली ट्युमर काढून वाचवू शकत नाही. मग त्यावेळेला पूर्ण त्या साईडचं किडनीचं युनिट आपल्याला ऑपरेशन करून काढायला लागतं. त्याला रॅडिकल नेफ्रेक्टमी म्हणतात. सो पहिली पार्शल नेफ्रेक्टमी आणि आताची दुसरी स्टेप असते त्याला रॅडिकल नेफ्रेक्टमी. यात साईज क्रायटेरिया, पेशंटचा वय, फिटनेस, ह्या सगळ्या गोष्टींचा एक अनुषंगाने घेऊन पुढचं डिसिजन घ्यायला लागतात. याच्यासाठी बऱ्याच वेळेला ट्युमर बोर्ड नावाची डिस्कशन्स होतात. म्हणजे ट्युमर बोर्ड इज अ कॉन्सेप्ट ज्याच्यामध्ये आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये रेग्युलरली करतो, पॅन इंडिया लेवलला करतो, की मल्टिपल टीम ऑफ मेंबर्स म्हणजे सर्जिकल साईडचे लोक, मेडिकल ऑन्कॉलॉजीचे, केमोथेरपीचे लोक, रेडिएशनचे लोक, असे प्रत्येक नॉट जस्ट फॉर किडनी कॅन्सर बट मेजॉरिटी कॅन्सरसाठी एकत्र डिस्कस करून दे कम अप विथ अ जॉईंट प्लॅन फॉर द पेशंट. म्हणजे त्या पेशंटच्या इम्पॉर्टन्ससाठी जो प्लॅन आहे त्याच्यासाठी ते करतात. सो रोबोटिक सर्जरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज काय आहे, आपण आता व्हिडिओ प्ले करू शकतो रोबोटिक पार्शल नेफ्रेक्टमीचा आत्ता बॅकग्राऊंडला. सो पार्शल नेफ्रेक्टमी रोबोटिक सर्जरीचा ॲडव्हान्टेज काय की ती 3 डायमेन्शनल विजन देते आपल्याला, ॲक्युरेट प्रिसिजन देते. त्याच्यामध्ये
ब्लड लॉस हार्डली काही असतो, त्याच्यामुळे पेशंटला रिकव्हरी फास्ट होते, छोट्या छोट्या कट्स मार्फत सर्जरी होते, मोठा चिरा घ्यायची गरज लागत नाही. अदरवाईज किडनी सर्जरीचा जो चिरा आहे तो ऑलमोस्ट शेवटच्या पसळीमधून जातो, बराच मोठा चिरा असतो, तो बराच वेदनादायक असतो ऑपरेशनच्या नंतर. सो ही सगळी पेन कमी होते, त्यामुळे पेशंटची रिकव्हरी फास्ट होते आणि मॅग्निफिकेशन असल्यामुळे ॲब्सोल्युटली प्रिसाईज प्रकारे ही सर्जरी करता येते. पार्शल नेफ्रेक्टमीसाठी आणि प्रॉस्टेट कॅन्सरच्या सर्जरीसाठी रोबोटिक सर्जरीचा हा स्ट्रॉंग रोल आहे युरोलॉजिकल कॅन्सर्समधला, युरोलॉजिकल फील्डमधला. बाकी सर्जरीचा ऑब्व्हियसली आपण डिस्कशन आता करत नाही, पण पार्शल नेफ्रेक्टमी इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सर्जरी, ज्याच्यामध्ये रोबोटिक सर्जरी आपल्याला खूप मॅक्सिमल ॲडव्हान्टेज. आणि सर आपण खरं तर या व्हिडिओमध्ये बघू देखील शकतो की कशा प्रकारे एकूणच ही ट्रीटमेंट केली जाते. पूर्ण किडनीचा जो भाग आहे तो काढण्याची गरज पडत नाहीये. अगदी ज्या ठिकाणी हा ट्यूमर आहे तिथलाच भाग फक्त काढला जातोय आणि अर्थात आणि टाके मारून जो किडनीच्या मधला जो तुम्ही ट्रेंच केलेला आहे क्रिएट, तो रिकन्स्ट्रक्ट केला जातो. अच्छा. आणि सर रोबोटिक उपचार पद्धती म्हटल्यानंतर अनेकांच्या अशा मनात विचार येतो की ते रोबोटच उपचार करतात. एक्झॅक्टली त्या रोबोटच्या मागे त्यांना ट्रेन करणारे लोक कोण असतात, म्हणजे ती उपचार पद्धत कशी प्रकारे केली जाते? सो रोबोटिक सर्जरीमध्ये रोबोट ऍक्च्युली हे एक टूल आहे, ते एक साधन आहे. पूर्णच्या पूर्ण सर्जरी रोबोटला स्वतःला ऑटोनॉमिसिटी नाही, म्हणजे स्वतःला साध्या भाषेत सांगायचं झालं तर स्वतःला काही बुद्धी नाही. तो अख्खी सर्जरी जी आहे ती पूर्णच्या पूर्ण सर्जनच करतो. फक्त ह्या डायग्राममध्ये दाखवलंय की कॉन्सोलवरती सर्जन बसलेला आहे, तो पेशंट साईडला नाही आहे. पेशंटच्या साईडला एक छोटी रोबोटिक सर्जरीची कार्ट आहे ज्याच्या माध्यमातून इन्स्ट्रुमेंट्स टाकलेली आहेत आणि सर्जन कॉन्सोलवर बसून हे सगळं पूर्ण ऑपरेशन करतोय. सो इच अँड एव्हरी स्टेप, कुठलीही एक स्टेप अशी होत नाही की जी सर्जनी नाही केली आणि ऑटोमॅटिकली आपापली आतमध्ये झाली. सो पूर्णच्या पूर्ण गोष्टी ह्या वेल गव्हर्न्ड आहेत, सेफ आहेत आणि त्याच्यामध्ये हंड्रेड्स ऑर मिलियन्स ऑफ चेक्स आहेत, सेफ्टी चेक्स आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जसं ह्या कॉन्सोलमध्ये सर्जन बसून डायग्राममध्ये दाखवले त्याच्यात 3 डायमेन्शनल विजन मिळते, जी नॉर्मल कन्व्हेन्शनल लॅप्रोस्कोपीमध्ये मिळत नाही. जी आपण जेव्हा नॉर्मल ओपन सर्जरी करतो आपल्या डोळ्यांना 3 डायमेन्शनल विजन असते. लॅप्रोस्कोपीमध्ये स्क्रीनवरती आपण जे बघतो ते 2 डायमेन्शन असतं, डेप्थ परसेप्शन असतं. तोच ह्या सगळ्या गोष्टींचा 3 डायमेन्शनल विजन मध्ये ॲडव्हान्टेज आहे आणि मॅग्निफिकेशन. हा एक सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे जर रोबोटिक सर्जरी करायचं म्हटलं की तुम्हाला अगदी एक बारीक गोष्ट शरीरातली, त्या रुग्णाच्या शरीरातली तुम्हाला दिसून येते आणि कशा प्रकारे ट्रीटमेंट करायची ते आणखीन सोयीस्कर होतं. ॲब्सोल्युटली. म्हणजे ट्रीटमेंट पण व्यवस्थित प्रकारे इझिली होते आणि प्रिसिजन वाढतं, ब्लड लॉस वगैरे सगळ्या गोष्टी कमी होतात आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली ते आपण कॅन्सरचे आउटकम्स म्हणलं, म्हणजे कॅन्सर क्युअर करण्याचे आउटकम्स आणि फंक्शनल आउटकम्स, म्हणजे पार्शल नेफ्रेक्टमी केल्यानंतर त्या ती किडनी सेफ राहिली, हे आउटकम्स हे कधीही बेटर राहतात. आणि वेदना तेवढ्या देखील कमी होतात, कारण छोटे चिरे आहेत, मोठा चिरा नाही, छोटे छोटे पोर्ट्स आहेत आपण म्हणतो. आपण त्याला मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणतो, MIS म्हणतो मेडिकल टर्म. म्हणजे हे एकूणच ज्या गोष्टी तुम्ही आता सांगितल्या हे सगळे फायदे रोबोटिक सर्जरीचे आहेत की अगदी तुम्हाला 3 डायमेन्शनल बघायला मिळतं, जे तुम्हाला इतर उपचार पद्धतींमध्ये बघायला मिळत नाही आणि अगदी एक बारीक गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळत असते. नाव जरी रोबोटिक सर्जरी असलं तरी त्याला हँडल करण्याचं काम हे पूर्ण सर्जन करतो, पूर्ण 100% सर्जन्स असतं. निश्चितच. डॉक्टर, उपचार कसे केले जातात हे तर तुम्ही अगदी स्पष्टरित्या आणि सविस्तर सांगितलं. मात्र अनेक वेळानं कॅन्सरच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात आणि कुठल्या स्टेजमध्ये त्या व्यक्तीला हे कळणार की बाबा मला कॅन्सर झालाय आणि आता मला पुढचे उपचार करावे लागतील. अनेक वेळा लास्ट स्टेजचा पण कॅन्सर असतो किंवा ट्रीटमेंट करत असताना जेव्हा तुम्ही लास्ट स्टेजमध्ये पोहोचतात त्यावेळची कंडिशन नेमकी काय असते, तेव्हा काय उपचार दिले जातात? सो अनफॉर्च्युनेटली इंडियामधली आपली सॅड रियालिटी ही आहे की आपण किंवा बरेच वेळा पेशंट सिम्पटम्स इग्नोर करतात. म्हणजे आम्ही असं बराच वेळा एन्काउंटर करतो की युरिनमध्ये ब्लिडिंग झालेलेचे एपिसोड्स आहेत, पेशंटनी रिपोर्ट नाही केलं, 6 महिने काढले, 1 वर्ष काढलं, परत दुसरा एपिसोड झाला 6 महिन्यानंतर, तिसरा एपिसोड झाला आणि त्यावेळेला हळूहळू एवढ्या वेळामध्ये कॅन्सर हळूहळू वाढला, किडनीच्या बाहेर गेला किंवा अनफॉर्च्युनेटली पसरला आणि बोन्स, लंग्स, लिव्हरमध्ये गेला. त्यामुळे तुम्हाला सिम्पली अंडरस्टँड करायचं असेल तर कुठलाही, हे फक्त किडनीसाठी ट्रूथ नाही आहे, कुठल्याही कॅन्सरसाठी आहे. जेव्हा कॅन्सर त्या ऑर्गन पुरता लिमिटेड असतो त्यावेळेला आपण त्या कॅन्सरला क्युअरच्या इंटेन्शनने ट्रीट करू शकतो. पण जेव्हा तो कुठे पसरतो दुसरीकडे तेव्हा त्याला आपण पूर्ण क्युअर करू शकत नाही, कारण ऑलरेडी पसरलाय. त्यावेळेला ट्रीटमेंट इंटेन्शन पूर्ण चेंज लॉंग टर्म कंट्रोलसाठी होतं आणि क्युअर करू शकत नाही. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस जेव्हा तो त्याच ऑर्गनमध्ये आहे, फॉर एक्झाम्पल आता आज किडनी डिस्कस करतो, किडनीमध्ये आहे तेव्हाच त्याचा डायग्नोसिस होणं महत्त्वाचं आहे. म्हणून अर्ली रिपोर्टिंग ऑफ सिम्पटम महत्त्वाचं आहे. ह्याला सेकंडरी प्रिव्हेन्शन पण म्हणतात. वेनेवर एक इमिडिएटली काही आपल्याला कळतंय ते लगेच रिपोर्ट करून इव्हॅल्युएट करणं आवश्यक आहे. आता तुम्हाला एक अजून गोष्ट सांगायची झाली तर नॉर्मली आता
अवेअरनेस खूप वाढतोय, स्क्रीनिंग टेस्ट वाढत आहेत. जसं प्रॉस्टेट कॅन्सरमध्ये PSA स्क्रीनिंग करतो किंवा लेडीजमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरसाठी मॅमोग्राफी करतो, तसं ह्या सगळ्या कॅन्सरसाठी स्क्रीनिंग नाही आहे. पण ह्याच्यामध्ये नॉर्मली आपण वयाच्या 40-45 नंतर बऱ्याच वेळेला हेल्थ चेकअप्स करतो, त्याच्यामध्ये सोनोग्राफी करतो. तर बऱ्याच वेळा आम्हाला असे इन्सिडेंटल डायग्नोसिस मिळतात. म्हणजे सोनोग्राफीमध्ये 1-2 सेंटीमीटर साईजची छोटी किडनीची गाठ मिळाली आहे, ती गाठ लगेच डॉक्टरला रिपोर्ट करून CT स्कॅन करून त्याचं पुढचं ट्रीटमेंट आणि ऑपरेशन करणं महत्त्वाचं असतं. या छोट्या साईजमध्ये अगेन जसं मी म्हटलं की पार्शियल नेफ्रेक्टमी आपण ऑप्शन असतो. जसा जसा मोठा होईल तसा तसा पार्शियल नेफ्रेक्टमीचा ऑप्शन जाऊन तो पूर्ण रिमूव्हल आणि रॅडिकल नेफ्रेक्टमीमध्ये कन्वर्ट करायला लागतो. आणि थोड्या वेळानंतर जेव्हा डायग्नोसिसमध्ये कॅन्सर पूर्ण बाहेर पसरला अशा सिच्युएशनमध्ये डायग्नोज होतो, आपण त्याला स्टेज 4 कॅन्सर म्हणतो साध्या भाषेत, त्यावेळेला आपण पूर्ण कॅन्सरला ऑपरेशन करून फारसा फायदा नसतो. त्यावेळेला आपल्याला किमोथेरपी, त्यावेळेला मेडिकल ऑन्कॉलॉजी टीमची फार स्ट्रॉंग रोल असतो. सध्याच्या जमान्यामध्ये किमोथेरपी आणि इम्युनोथेरपीचा खूप स्ट्रॉंग रोल आहे. स्पेशली किडनी कॅन्सर हा फार इम्युनोजेनिक कॅन्सर आहे. म्हणजे काय, बऱ्याच वेळेला इम्युनिटी रिलेटेड मॅनिप्युलेशन्स केली तर किडनी कॅन्सर चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करतो. इम्युनोथेरपी ही लास्ट थोड्या वर्षातला ॲडव्हान्समेंट आहे मेडिकल फील्डमधलं, मेडिकल ऑन्कॉलॉजीमधलं बून आहे म्हणायचं झालं तर. आणि त्याच्यामुळे कॅन्सरचे आउटकम्स हे खूप इम्प्रूव्हाइज झालेले आहेत. सो अशा स्टेजेसमध्ये इम्युनोथेरपीमुळे आपल्याला बऱ्याच वेळेला ॲडव्हान्टेज मिळतो आणि इम्युनोथेरपीमुळे पेशंटची लॉंगेविटी किंवा लाईफस्पॅन आहे तो बऱ्यापैकी प्रिझर्व राहायची शक्यता वाढते. निश्चितच सर. खरं तर सर या संदर्भात आणखीनही आपण बोलूया, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. तेव्हा किडनीचा कॅन्सर आणि त्यावरील रोबोटिक उपचार याविषयी आज आपण बोलतोय. डॉक्टर अश्विन आहेत आपल्यासोबत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, अनेक वेळा कुठलाही आजार असेल ना, त्याला हेरिडिटी ही देखील एक महत्त्वाचं कारण ठरतं. कॅन्सरमध्ये हेरिडिटीचा प्रॉब्लेम येतो का? येस. सो किडनी कॅन्सरमध्ये काही कॅन्सर्स हेरिडिटरी असतात, जे मेजॉरिटी ऑफ द टाइम्स दोन्ही किडण्यांमध्ये प्रेझेंट होतात. अर्ली एज ऑफ ऑनसेट असतो, म्हणजे वयाच्या 30-40 मधले पण ट्युमर्स घेतलेले पेशंट असतात, किंवा अर्ली एजमध्ये लेट स्टेजमध्ये प्रेझेंट होतात, किंवा फक्त किडनी नाही तर किडनी सोडून अजून बाकी असोसिएटेड काही कॅन्सर्स त्यांना बनतात. पॅनक्रियाटिक कॅन्सर्स असतील, बरेचसे कॅन्सर असतील. सो हे हेरिडिटरी अनुवांशिक कॅन्सर्स असू शकतात. त्यांचा पर्सेंटेज कमी असतं, पण आपला इंडेक्स ऑफ सस्पिशन तेव्हा आपण ठेवतो आणि इव्हॅल्युएट करतो, त्यावेळेला जेनेटिक टेस्ट करतात, जेव्हा त्या अशा टाईपचे काही इंडिकेशन्स आपल्याला दिसतात. सो इन जनरल हेरिडिटी कॅन्सर्स एक्झिस्ट होतात आणि ते किडनी कॅन्सरमध्येही असू शकतात, कन्वर्ट होऊ शकतात. डॉक्टर, अगदी वेळ कमी आहे, पण जाता जाता मला खरं तर कॅन्सर संदर्भातले समज, गैरसमज आणि कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी काय करता येऊ शकतं या संदर्भात जाणून घ्यायचं आहे. ॲब्सोल्युटली. सो 1-2 मिनिटात किडनी कॅन्सरबद्दल सांगतो. सो किडनी कॅन्सरसाठी सगळ्यात महत्त्वाचं प्रायमरी प्रिव्हेंशन म्हणजे काय आहे की रिस्क फॅक्टर्स कमी करा. म्हणजे स्मोकिंग कमी करा, ओबेसिटीसाठी कंट्रोल करा, फिटनेस मेंटेन करा, रेग्युलर हेल्दी डायटरी हॅबिट्स असू देत. ह्या प्रकारांमध्ये आपले कॅन्सर बनण्याचे प्रमाण कमी होतील. सेकंडरी प्रिव्हेंशन म्हणजे अर्ली डायग्नोसिस. म्हणजे कुठलेही सिम्पटम इग्नोर करू नका. बॅक पेन होतीये, रिपोर्ट करा. रेग्युलर बॅक पेन होतीये, रिपोर्ट करा. युरिनमध्ये ब्लिडिंग होतंय, रिपोर्ट करा. सो ह्या गोष्टींमध्ये आपलं अर्ली डायग्नोसिस होईल आणि त्यावेळेला आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये अर्ली स्टेजमध्ये किडनी प्रिझर्व करण्याची शक्यता राहू शकेल बाय डुईंग अ पार्शियल नेफ्रेक्टमी. इन जनरल सगळ्यात महत्त्वाचा सल्ला हा आहे की स्मोकिंग, आता 31 मे हा नो टोबॅको डे आहे. इट इज ॲक्च्युली अ गुड टाईम अँड लकीली आपला प्रोग्राम त्या अनुषंगाने झाला आहे आज. सो नो टोबॅको डेच्या हिशोबाने जर तुम्हाला आज शपथ घ्यायची असेल की तेव्हापासून मी स्मोकिंग क्विट करणार आहे, तर तुमची रिस्क नॉर्मल व्हायला 15 वर्ष लागणार आहेत. त्यामुळे इट इज अ हाय टाईम दॅट यू शुड बी ॲक्टिंग अपॉन इट. इन जनरल हेल्दी डायटरी हॅबिट्स, फिटनेस, एक्सरसाइज, कट डाऊन ऑन रिस्क फॅक्टर्स, हे 4 प्रिन्सिपल्स असतात, पिलर्स असतात. हे कुठल्याही कॅन्सरसाठी, आज आपण फक्त किडनी बोलतोय, पण इन जनरल कुठल्याही कॅन्सरसाठी हे युनिव्हर्सली ठरतात. कॅन्सर मॅनेज, तेव्हा खरं तर आरोग्याला ठीक ठेवणं आणि आरोग्याकडे लक्ष देणं हे खूपच गरजेचं आहे. कुठलाही कॅन्सर असू दे, फक्त आज किडनी कॅन्सर संदर्भातच नाही तर इतर आजार आणि इतर कॅन्सर संदर्भात देखील या गोष्टी लागू होतात. वेळेअभावी आपल्याला डॉक्टर इथंच थांबावं लागतंय, बट तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तेव्हा किडनीचा कॅन्सर आणि त्यावरील रोबोटिक उपचार पद्धती नेमक्या कोणकोणत्या असतात आणि काय असतात या संदर्भात डॉक्टरांनी आज आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी नेमकं काय करावं त्या संदर्भात देखील डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं. अशा कुठल्याही कॅन्सरला तर तुम्ही सामोरे जात असाल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये असा कुठलाही त्रास कोणाला असेल तर निश्चितपणे अपोलो हॉस्पिटलला संपर्क साधा. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. हरी संसार संसार
बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे झी 24